तुझ्या 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 रूपाचं चांदण. नक्षत्रा कुठं जाऊन बसती ना काही पत्ताच लागत नाही. तुम्हाला काय सांगून गेले का कुठं जाती म्हणून? नाही. आता हे नवीन इन्स्पेक्टर कोण आले कोणाच ठाव. काय माहित कोण आहे. कोण आपण? अरे ताईसाहेब, नमस्कार नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. म्या मोरे, इन्स्पेक्टर यम यम मोरे. तुम्ही बी बदली होऊन आलायचं वाटतं. अहो बदली नाही हो, मी इथलाच आहे. तुमच्या पोराची आणि आपली लय एकदम झकास ओळख आहे बरं का. पर त्यो घरात नाहीये. हो वाटलंच मला, नाहीतर आला असता गुरगुर करत माझ्या अंगावर. इन्स्पेक्टर हो तैसे, अहो जरा हळू बोला, घशाला त्रास होतो आणि माझ्या कानाला बी. रिलॅक्स रिलॅक्स. हो बसा की, आपलंच घर समजा. बसा बसा. अंगाची. तुम्ही मोरे म्हणजे तेच नव, ज्याला मागत दत्तानं मंदिरात जाऊन. तुमच्या पोरानं आपल्याला लयच फेमस केलाय. होय, मी त्योच मोरे ज्याच्यावर तुमच्या पोरानं हात टाकला. मग आज इथं येण्याचं काय कारण काढलं? लय नाव ऐकलं होतं तुमचं. म्हणलं जाऊन जरा बघावं तरी कोण आहे महेश्वरी पाटील, ज्यांच्या नावाला लोक एवढी घाबरत्यात, चळा चळा कापत्यात. आमचं फक्त थोबाड बघाई हितवर आलाय असं तर नक्कीच नाहीये. काम काय ते बोला. ताईच आहे, मी ऐकून होतो तुम्ही तुमचं गाव लय प्रेमानं सांभाळता. कोणाला काय हवं नग हे समज बघता, काळजी घेता. हे समज दाखवाया वरवर की. मोरे, तुमचं झालं असेल तर येऊ शकता. रागावू नका हो. मला आपलं तसं वाटलं नाही म्हणून विचारलं. मी काय सांगतोय ते ऐकून तर घ्या. आधी आम्ही काय सांगतोय ना ते ऐकायचं. पत्रावळी उचलायची आणि मग विचारायचं जेवणारे किती. ती आमची जात नाही. येळ नाहीये आमच्याकडं. ठीक आहे, मग डायरेक्ट मुद्दाच गाठतो. तुमचा दत्ता दारूचा गुत्ता काढाया खोडा घालतोय. कारण आमचा त्याला विरोध आहे. या गावातलं झाडाचं पान आमच्या मर्जीशिवाय हालत नाही. दारूचा गुत्ता लावणं तर लई दूरची गोष्ट आहे. पर रोजगार भेटेल की त्या 4 टाळक्यांना. पर त्या 4 टाळक्यांपैकी 400 लोक बर्बाद होतील त्याचं काय? त्या परिस तुम्ही एक काम करा, त्या 4 टाळक्यांना आमच्याकडे पाठवा. त्यांच्या रोजगाराचं काय ते आम्ही बघतो. अहो ती तुमच्याकडे कशी येते आल, आणि आली तरी तुम्ही त्यांना अंग मेहनत करायला लावणार. अहो आता कसं झालंय, समद्यांना फटाफट पैसा पाहिजे. हे बघा, त्यांना झटपट पैसा गावल, गावाची प्रगती होईल. लक्षात घ्या तुम्ही. कसं आहे, उसासंग एरंडाला बी पाणी घालायला लागतंय. गुत्ता न लावणं ह्यो दत्ताचा निर्णय आहे. आणि दत्ता जे सांगतो ते गावात आणि वाड्यात होतं. ते तुमच्यासाठी हो. म्या नाही तुमच्या गोठ्यातला बैल, न तुमच्या दारातलं कुत्र. हु हु.
आपण आपल्या मर्जीनं जगतोय आणि आपल्याला वाटतंय तेच करतोय, गुत्तात आपण लावूनच राहणार. तुम्ही सांगा, हात किती मोकळा सोडायचा? भागीदारीत विषय करून टाकू की. तुम्ही आकडा बोला फक्त. आईत खाऊ लांडग्याचा भाऊ म्हणून घ्यायची सवय नाही आम्हाला. गुत्त्याचं काय बी तुम्हाला बोलायचं असेल तर आमच्या दत्ता संघ बोला. दत्ता साहेबांच्या पाठीवरचा हा काळा रंग कसं काढू आता हे? अरे स्टील बॉडी हा उतरती का मंत्रण दाडू? वय गुत्त्याची विल्हेवाट लावली. उरला सुरला कचरा उमे आणि दिप्या साफ करतात. मोरे कुठे आहे रे? देव होय, देव काय आताच बसलाय. त्याची लायकी नाही उंबरटा वळण्याची. त्याच्या तर नक्षे भाजी आणायची ना, भाजी आणायची ना. वय आई साहेबांनीच सांगितली होती भाजी आणायला. आई साहेबांच्या शब्दाला जागायचं. आणि तिकडं माग कशाला आलती? ते म्हणजे बोलती का आता? ते माग चूल आहे ना व ते तिकडं तिकडं ना ते इकडं तिकडं झालं असेल तर मुद्द्याचं बोल. ते मी माग होते ना तेव्हा तिकडं काही माणसं आली होती तुम्हाला शोधत. कोण होती? हा माहित नाही, म्हणजे ह्या गावाकडची नव्हती पण तुमच्या नावानं विचारत होती म्हणून मी घाबरले आणि तुम्हाला शोधत आले होते. असं होय दत्ता भाऊ, चला बघू माग कोण आहे ते. चला तुम्ही जा. दत्ता भाऊ तुम्ही या की माग. मी आता मोरेचा समाचार घेऊन येतो. अक्षा, दत्ता भाऊ तू बी यांच्या संग जा आणि कोण असेल त्याला इकडे घेऊन या. होय दत्ता भाऊ. दत्ता साहेब आता काय झालं? अहो ती माणसं ना धमकी देत होती तुमच्या नावानं आणि म्हणले की दत्ता साहेबांना सांगा विद्याताईंना सरपंच केलं ना तर याद राखा. चल चुलीकडं बघूयात कोणाचे दिस भरलेत ते. चला शंकर दादा. अरे अच्छा काय झालं? कुठे शेपटासारखं चाललायस तू? अहो ते पोरायचं. अरे सौताकडे बघ जरा. त्यांचा बॉडीगार्ड बनून जाण्याऐवजी तुझ्याच बॉडीला गार्डची गरज आहे. नको टेन्शन घेऊस. तिकडं दत्ता भाऊ आहेस, तू इकडे ये. हा मी तुला ना तप्त गाता सांग. हा चल. तुमच्या दत्ता संघ मी बोलू. जास्त दिस काय दत्ता बाहेर राहत नाही. मी केस टाकली आहे त्याच्यावर. सरकारी अधिकाऱ्यावर हात टाकला म्हणून. एकदा का तो आत गेला ना की आपली वाट मोकळी. मग बघतोच गुत्ता टाकल्यावर कुठला दत्ता आडवा येतोय ती. तुमच्यासारख्या लोकांमुळेच पोलीस खातं बदनाम झालंय. कमरेचं सोडायचं आणि डोईवर बांधायचं. पोटा पाण्यासाठी करावं लागतंय. पोटा पाण्यासाठी करावं लागतंय. तरी बी आम्ही शेवटचं सांगतो,
गुत्त्याला आमचा विरोध आहे, आमची परवानगी नाही. परवानगी विचारतय कोण? म्या फक्त निरोप द्यायला आलोय. गुत्ता लागणार आणि हे फायनल आहे. पुढं माग वाटली भागीदारी कराविषयी तर सांगा. चला मग येऊ का? भारी वाटलं तुम्हासनी भेटून. हा, ते भागीदारीचं तेवढं ओपन आहे. हा नाही म्हणजे चाय पाण्याचं काही विचारलं नाही तरी बी तुम्हाला भागीदारी करावीशी वाटली की नाही की बिंदास फोन करायचा. आपली ऑफर एकदम ओपन आहे. मोरे, आता हिथं बसून जी काय वंगाळ बडबड केली ना, ती जरा दत्तासमोर करून दाखवा. येऊ देत की, घाबरतोय त्याला. असे 100 दत्ता किशात घेऊन फिरतोय मी. बोलवा तुमच्या दत्ताला. येऊ दे. आता ही पोरगी कुठं राहिली? कुठं राहिली ती माग? ते तिकडे मागे धडपडले होते. धडपडण्याशिवाय दुसरं जमतं काय? इथं कुठं कोण दिसतंय तुला? हा हो, इकडेच होते. नाही तर तिकडे गेले असतील, लपून बसले असतील बहुतेक. ते उकळतंय ना पाणी, मगाशी मागे मागे तुमचे आले. पळून गेला असं साला. आई ग पैसेटल्याने कावा गेली? अहो ते लाकूड मध्ये आलं म्हणून मी पडले. आई ग. डोळ्याची भोकं झालीत का तुझ्या? बघून चालता येत नाही वे? अहो मी म्हणले ना, चुकून झालं माझ्याकडनं. माझा कुर्ता तुझ्या तर आता. अहो ते चूक झाली माझ्याकडून, मी धुवून देते की लगेच तुम्हाला. आधी चुका करायच्या आणि परत माफी मागायची, दुसरं काय जमतं तुला? हो साहेब, म्हणले ना, मी चूक झाली माझ्याकडून. मी बघूनच चालत होते, पण यो कुर्ता आई साहेबांनी मला घेऊन दिलाय. अहो मी साफ करून देते. ए होय बाजूला. हो, तुम्हाला हवं तर मी नवीन कुर्ता घेऊन देते की. आली मोठी शहाणी, नवीन घेऊन देते म्हणे. तिथं कोण बी दिसेना झालंय. शंकरला सांग, नंतर उडकत बसा. दत्तगुरु, आज तुम्ही वाचवलं, पण दरवेळी हे लपवणं जरा अवघडच आहे. लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, नाहीतर माझं पितळ उघडं पडेल. आणि जर माझं खरं रूप दत्ता साहेबांसमोर आलं तर ते मला हकलून देतील घरातून, आणि मला तसं होऊ द्यायचं नाहीये. किती आहे अजून वाट बघायची? एवढा टेम नाही आपल्याकडे. तुमच्या दत्ताला सांगायचं यम यम आलता काय, यम यम. आणि हा, त्याला सांगायचं त्याचे फडफड करायचे दिवस संपलेत आता, आणि त्यांनी काय बी उत्मात केला तर गाठ या मोरेशी आहे. एक नंबर पोच दिली सा. आवडला आपल्याला. ताई साहेबांशी सगळं बोलून घेतलंय, विचारून घे. तू हिथं कशा पायी आलाय हे ठाव आहे मला.
तू जो डाव टाकलाय तो पुण्यात डाव जुळून आलो आत्ता. त्यामुळे ही घाण परत गावात आणू नगस. धमक्या द्यायची येळ संपत चालली आहे तुझी. जास्त उडू नगस. इथं फक्त आईसाहेबांचा हुकूम चालतो. त्यांच्या एका इशाऱ्यावर तुला तोडा या माग पुढे बी बघायचं नाही. औ दत्ता, जरा दमानं. काहींना खाजवून खरूच काढायची सवय असतेच, तशी आम्ही समज दिले त्याला. ताईसाहेब, आधी दत्ताची दारू बंद करा, मग गुत्त्याचं बघू. तुझी दारू सुरू तर गुत्ता बी सुरू. आईसाहेब, तुम्ही फक्त बोला, त्याला कमानीच्या बाहेर बी जाऊ देणार नाही. शांत हो दत्ता. या मोरेनं इकडचा रस्ता कसा काय धरलाय हे आधी बघायला. हे काय लागले बघू. किती घाण लागली रे. हा, पाठीला बी लागले. राग लागली वे. हो आईसाहेब, अहो ती माग जरा गडबड झाली, त्या नक्षत्राचा तोल गेला आणि तिच्या हाताची राग माझ्या अंगाला लागली. भैताडे नुसती. कुठं काय इथं काय सुरुंग लावलं होय? असं बारकाईने निरीक्षण करताय? ते एक पोरगी बघितली हो. ओ यम यम, बाई दिसली की असं पिसाडायचं नसतं, भावनांना आवर घाला. आता हे तू सांगणार होय मला? तर आता एक पिंजारलेल्या केसांची पोरगी बघितली, लय डेंजर दिसत होती. इथं बाई नाही, बाप्या डेंजर दिसतो, आणि तो एकमेव म्या आहे. तुम्ही बाई समजून बाप्याला पाहिलं असेल. उगा मला येड्यात काढू नको. मुकाट्यानं बोल, कोण होती ती पोरगी? मला भास झाला असेल. आता निघता की बोलू दत्ता भाऊंना. शंकर्या, याला म्हणतात टायमिंग. शेपूट हलवत जा आता. शेपूट काय? बघू कोण शेपूट आहे ते. चल निघ, चल. शंकर्या, आलो दत्ता भाऊ. याला कुठं गेली पोरगी? का खरंच मला भास झाला? बोला की. कुठं मारायला गेला होता? भाजी आणायची राहिली होती. ठीक आहे. आणि हे बेन काय करायला इथं? येडाय ते उगा इथली तिथली जमीन आपत बसला इथे.